आणि यानंतर आपण वळूया चौफेर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रभरातल्या काही विविध आणि महत्त्वाच्या बातम्यांकडे। सुरुवातीला बातमी आहे अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्या दोघांमधल्या वादाची। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे यांना पाडणारच असं चॅलेंज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आणि 1.5 वर्षांपूर्वी अमोल कोल्हे यांनी राजीनामा देण्यासाठी माझ्याकडे आले होते असं म्हणत आज कोल्हेंवर टीका केली। त्यांच्या याच टीकेला आज अमोल कोल्हे यांनी उत्तर दिलं। खासगीतल्या गोष्टी सार्वजनिक झाल्या तर पार्श्वभूमीही बाहेर येईल असा इशारा कोल्हेंनी दिला। तसंच अजितदादांनी मला चॅलेंज देणं म्हणजे माझा गौरव असल्याचं अमोल कोल्हेंनी म्हटलं। त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळेसचे आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितलं होतं मी राजीनामा देतोय, मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे। मी काढलेला एक सिनेमा तर अजिबात शिवाजी महाराजांच्यावर असला तर ते चालला नाही आणि माझ्या एकंदरीत प्रपंचावर ह्याच्यावर आर्थिक गोष्टीवर ह्याचा परिणाम होता, अशाही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या। खासगीत जी चर्चा होते ही सार्वजनिक करायची नसते हा एक संकेत आहे। त्यामुळे आपण ज्या गोष्टी म्हणतात माझ्या वरिष्ठ नेत्यांबरोबर जर मी खासगीत काही चर्चा केली असेल तर त्यांनी जरी ती काही प्रमाणामध्ये सार्वजनिक केली असली तरी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी ती खासगीतली चर्चा सार्वजनिक करणं योग्य ठरणार नाही। हे बघा ते असं म्हणतात ना, बात निकली है तो दूर तक जाएगी, आणि त्यामुळे ती बात निकली है तो दूर तक जाएगी तर ती मला अजूनही मी या संदर्भामध्ये त्यांच्या ज्येष्ठतेचा त्यांच्या नेतृत्वाचा या सगळ्याचा मी 100% कायमच आदर करत आलेलो आणि त्यामुळे त्याविषयी मला भाष्य करणं उचित वाटत नाही। त्यांनी तर म्हटलं, त्यांना जे वाटलं ते त्यांनी म्हटलं, मला जे वाटलं ते मी म्हटलंय, आता तेच कितीदा उगाळून काढणार आहे, मला नाही आवडत तसं। असू दे ना, आपण बघा ना आता ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस चिमकूनच दाखवतो आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल। अहो मी खूप सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती आहे, त्यामुळे इतक्या मोठ्या नेत्यांनी मला आव्हान देणं हा मी माझा गौरवच समजेल ना, आणि त्यामुळे आमचे दादा नेते होते आणि त्यामुळे त्यांच्यावर काउंटर रिॲक्शन देणं हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला शोभणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।